पारसिक मुंब्रा येथे रेतीबंदर चौपाटीचं काम अंतिम टप्प्यात आलंय। पुढील 2 ते 3 महिन्यात या चौपाटीचं काम पूर्णत्वास येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्घाटन करतील, तो त्यांचा अधिकार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिली। दरम्यान, मी स्वप्न दाखवत नाही तर ते सत्यात उतरवतो, मी आश्वासन देत नाही तर मी काम करतो, अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर टीका केली आहे। आम्ही केवळ निधी आणतो असं म्हणत नाही तर प्रस्ताव तयार करून मंजूर करून ती कामे पूर्ण करतो, असंही ते म्हणाले आहेत। सोमवारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पारसिक चौपाटीची पाहणी केली। यावेळी ते म्हणाले की 2009 मध्ये पारसिक चौपाटीचं स्वप्न पाहिलं होतं, आज ते सत्यात उतरतंय। येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चौपाटीचं उद्घाटन होईल, असं सांगतानाच मी कोणत्याही कामाचं क्रेडिट घेत नाही, माझं काम बोलतं। सन 2009 साली आपण या भागात चौपाटी उभारण्याचं स्वप्न पाहिलं होतं। हे स्वप्न पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या होत्या। तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर अश्विनी जोशी यांनी ही चौपाटी उभी करण्यासाठी येथील अतिक्रमण हटवले, त्यामुळे येथील भूमाफियांनी 25 कोटी खर्च करून डॉक्टर अश्विनी जोशी यांची बदली केली। त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आलेल्या संजीव जयस्वाल यांना घेऊन आपण 2 दौरे केले आणि चौपाटीचं काम मार्गी लावलंय। रेतीबंदर खाडीकिनारी 4 किमी लांबीच्या 42 एकर जागेवर सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी उभारण्यात येते। खाडीवर चालण्यासाठी देशातील पहिला तरंगता मार्ग, थीम पार्क, एम्फीथिएटर, बोटिंग, क्रीडा व मनोरंजनाची अद्ययावत साधनं यासह जवळपास 18 अत्याधुनिक सुविधा रेतीबंदर चौपाटीवर उभ्या केल्या जात आहेत, असं डॉक्टर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय। माझ्या मतदारसंघासाठी यापूर्वी कधीही निधीची कमतरता भासत नव्हती। आपण प्रस्ताव मांडला की एकनाथ शिंदे हे लगेच निधी देत होते। सन 2017 ते 2021 दरम्यान एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री होते। त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही आपला विकास निधी थांबवला नाही। पूर्वी ठाण्यात निधीचं राजकारण कधीच झालं नव्हतं, ते आता सुरू झालंय। तेव्हाच ते एकनाथ शिंदे होते, मात्र आता त्यावर आपणाला काही बोलायचं नाही। मोठ्या प्रमाणात निधी आणून आपण कळवा मुंब्र्याचा विकास केला। हा विकास करीत असताना कधीही स्वप्न दाखवली नाही, ती सत्यात उतरवण्याचं काम केलं। केवळ आश्वासन देण्याचं निधी आणल्याचं बोलत नसल्याचं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय।